दिवशी अमेरिकामध्ये सर्व धर्म परिषद भरली होती आणि आपल्या हिंदू धर्मातर्फे स्वामी विवेकानंद गेले भारतातून. आणि तिथं गेल्यानंतर आपला देश नाही, आपली भाषा नाही, दुसऱ्याच्या देशात दुसऱ्याच्या भाषेत हिंदू धर्माचं महत्त्व साऱ्या जगाला पटवून दिलं आणि जग मान्य झाले. याला विद्वान असं म्हणतात. म्हणजे विद्वत्तेला जास्त किंमत दिली जाते. आता धनवान आहे, विद्वान आहे, पण व्यवहारात चतुरच नाही तर त्याला काय किंमत आहे हो? व्यवहारात चतुर सुद्धा असलं पाहिजे. अहो एके दिवशी बायको आपल्या नवऱ्याला म्हणत होती की तुम्हाला काही बाजार करायचा कळतच नाही, तुम्हाला व्यवहारातलं काही कळतच नाही. दुकानदारानं जेवढी किंमत सांगितली तेवढे लगेच पैसे काढून देतात त्याला, तुम्हाला काही कळतच नाही. आता मी शिकवते कसं, म्हणजे कसा बाजार करायचा असतो तर. अहो बाया लई चॅप्टर, व्यवहारात लई चतुर असतात बघा बाया, लई चित्रपण असतात, नवऱ्याला लई त्रास देतात. एके दिवशी डॉक्टरला आपली बायको म्हणत होती, डॉक्टर साहेब तो म्हणला काय? ती म्हणली आपल्या लग्नाला 10 वर्ष झाले. तो म्हणला हो. ती म्हणली मग 10 वर्ष झाले पण मी तुम्हाला काही मागितलं का? तो म्हणला नाही. ती म्हणली मग आता तुम्ही देतात का मी जे मागल ते? तो म्हणला हो देतो. त्याला काय वाटलं, मागून मागून काय मागणार आहे, साडी गाडी नाहीतर माडी, ह्याच्यापेक्षा काय मागणार आहे? तो म्हणला हो. ती म्हणली पण माझी एक अट आहे. तो म्हणला काय अट आहे? ती म्हणली मी जी वस्तू मागील तीच तुम्हाला द्यावी लागेल, दुसरी दिलेली चालणार नाही. तो म्हणला ठीक आहे तीच देणार. ती म्हणली मग ऐका, मला एक असं वाद्य आणून द्या. आता उद्या आपल्या लग्नाचं ॲनिव्हर्सरी आहे, मग तुम्ही मला एक असं वाद्य आणून द्या की ते कुणाकडंच नाही आणि कुणीच वाजवलं नाही, असं वाद्य आणून द्या. तो म्हणला ठीक आहे. आणि त्यानं 1 लाख रुपये घातले खिशात आणि निघाला. पुण्याला गेला, मुंबईला गेला, सोलापूरला गेला, कोल्हापूरला गेला, कळंबला गेला. मंगरूळमध्ये आला होता काय? आला होता, येऊन गेला असेल पण त्याला सापडलंच नसेल वाद्य. सगळीकडे सगळं जग पालत घातलं तरी त्याला वाद्य काही सापडलं नाही. जायचा दुकानदाराला म्हणायचा, दुकानदार ते कुणाकडंच नाही वाजवलेलं, कुणीच नाही वाजवलेलं असं वाद्य आहे का तुमच्याकडं? तो दुकानदार त्या डॉक्टरला म्हणायचा, व्हाई पुढं कुणीच न वाजवलेलं वाद्य आम्ही कशाला ठेवू? म्हणजे त्याला शेवटी वाद्य सापडलंच नाही आणि निराश होऊन चालला होता घरी. तेव्हा मित्र आला. मित्र म्हणतो, काय झालं डॉक्टर साहेब, लय नाराज दिसतात? तो म्हणला काय सांगू तुला, अरे उद्या आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी, तुला तर माहितीच आहे, पण तुझ्या वहिनीनं सांगितले की एक असं वाद्य आणून द्या की जगात कुणीच वाजवलं नाही, कुणाकडंच नाही, असं वाद्य आणून द्या. आता मला सांग असं वाद्य आहे का? आता मित्र पण जरा हुशारच होता. मित्र म्हणला हाय की. ती म्हणला चल मग बस गाडीत, आता 10 लाख रुपये जाऊ दे पण ते वाद्य आणायचंच. ती म्हणला गाडीत कशाला बसायचं, आपल्या गावातच आहे की. ती म्हणला बर. मग गेले मित्र पुढं, डॉक्टर माग गेले. कुंभाराच्या आळीत असं मोठं मडकं घेतलं. मडकं माहिती आहे ना, माठ घेतला आणि मित्रांनी दिलं त्याच्यापाशी. म्हणला डॉक्टर साहेब हा घ्या माठ, हे घ्या वाद्य. तो म्हणला हे वाद्य आहे तर खरं, पण हे वाजवायचं कसं? तो म्हणला हे वाद्य अजून अपूर्ण आहे, म्हणून तुम्ही काय करा, आता उद्या तुमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी, मग उद्या मी हे वाद्य पूर्ण करून तुमच्या बंगल्यावर आणून देईन. तो म्हणला ठीक आहे. आणि तो म्हणला पैसे किती देऊ? पैसे किती होते? तो म्हणला फक्त 50 रुपये, ओनली 50 रुपीज. मग त्यानं 100ची नोट काढली आणि दिली. म्हणला 100 रुपये घे पण उद्या वाद्य आणूनच दे. ते म्हणला ठीक आहे, तुम्ही काही चिंताच करू नका. आणि गेला डॉक्टर घरी. मित्रांनी काय केलं, शेतात गेला आणि एका झाडावर मोठ्या मोठ्या माशाचा आग्यामोळ बसलेलो. त्यानं काय केलं, त्या आग्यामोळ माठात घातलं आणि माठाचं पॅक तोंड बांधलं आणि
दुसऱ्या दिवशी डॉक्टरच्या बंगल्यावर गेला आणि डॉक्टरला म्हणतो, डॉक्टर साहेब हे घ्या वाद्य. डॉक्टर म्हणला, पण हे वाजवायचं कसं? तो म्हणला, नुसता माठ हलवा. आता माठ हलवल्यानंतर ज्या माठच्या चिटकून बसलेल्या आहेत त्या मध्ये यायच्या आणि त्यांच्या पंखाचा आवाज यायचा. कसा यायचा आवाज? गुंगुंग 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 असा आवाज यायचा. ती म्हणला, जमलं रे जमलं, करेक्टच वाद्य आणलं. त्यानं मॅडमला बोलवलं लगेच. मॅडम कमिंग. ती म्हणली, कमिंग जाऊ द्या तिकडे खड्ड्यात, अगोदर मला सांगा वाद्य कुठे? तो म्हणला, हे घ्या वाद्य. तिनं घेतलं हातात. ती म्हणली, अय्या पण हे वाजवायचं कसं? तो म्हणला, तुम्ही काय म्हणलेला की कुणी न वाजवलेलं वाद्य मला आणावं, मी त्याच्यापेक्षाही वेगळं आणलं. ती म्हणली, हे कसं काय? तो म्हणला, ह्याला वाजवायची गरजच नाही. ती म्हणली, मग काय करू? तो म्हणला, नुसता माठ हलवा. माठ तिनं हलवला की आवाज यायचा, गुंगुंग 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 असा आवाज यायचा. ती लगेच लाजली, म्हणते, अय्या माझ्या नवऱ्यानं माझी हौस पूर्णच केली बाई. आणि मग पुन्हा ते वाद्य पाहण्यासाठी वकिलीनबाई आली, मास्तरीनबाई आली, सरपंचीनबाई आली, सगळ्या बाया गोळ्या झाल्या. आपलं भजनी मंडळ पण आलं होतं. सगळे गोळा झाले. ते वाद्य मधात ठेवलं आणि सगळे बसले. पण एक भजनी म्हातार होतं, घेणं ना देणं ते त्या वाद्याच्या इकडून फिरत आहे. हे कसं बरं? हे वाजतंय पण कसं बरं? एक तिथं पोरगा होता. तो म्हणला, अहो बाबा बसा बरं, मग कळल कसं बरं, बसा खाली. तो बसला. वाद्य मधात ठेवलं आणि सगळे गोल बसले. आता वकिलीनबाईला तरी डोकं असावं का नाही? वकिलीनबाई म्हणती, डॉक्टरीनबाई. डॉक्टरीन म्हणली, काय? ती म्हणली, मला असं वाटतंय. ती म्हणली, काय वाटतंय? ती म्हणती, मला असं वाटतंय की मी एखादी या नवीन वाद्याच्या स्वरामध्ये एखादी गवळण म्हणावी. ती म्हणली, मग म्हणा की. ती म्हणली, ईशा बया मी सुशिक्षित बाया, मी पुरुषांना लाजतो. ती म्हणली, मग काय करायचं? ही म्हणली, मग पुरुषांना काढा बाहेर. मग डॉक्टरीनबाईनं काय केलं? डॉक्टरीनबाई पुरुषांना म्हणते, पुरुषांना वकिलीनबाईला नवीन वाद्याच्या स्वरामध्ये गवळण म्हणायची, पण ती पुरुषांना लाजते, म्हणून तुम्ही काय करा, बाहेर जावा. पुरुष उठून बाहेर चालले होते. तोपर्यंत डॉक्टरीनबाई म्हणती, थांबा. ती म्हणली, आता काय झालं? ती म्हणते, नुसतं बाहेर नका जाऊ, तर बाहेरून दरवाजाची कडी लावा आणि लांब जाऊन बसा. ते म्हणले, ठीक आहे, तुम्ही काळजीच करू नका. एकानं कडी लावली आणि दुसऱ्यानं घरून आणून कुलूप ठोकलं आणि लांब गेले. वकिलीनबाईच्या गवळणीची वाट पाहत बसले. इकडं आता मास्तरीनबाईला तर काही दम निघणा झाला. मास्तरीनबाई डॉक्टरीनबाईला म्हणते, डॉक्टरीनबाई. डॉक्टरीन म्हणते, आता तुमचं काय? ती म्हणते, मला असं वाटतंय. ती म्हणली, काय? ती म्हणते, नाही मला असं वाटतंय की हे वाद्य आतमध्ये आहे तर इतका आवाज देतो, याला बाहेर काढलं तर किती आवाज देईल? माशा आतून वाटच पाहत होत्या. ती डॉक्टरीनबाई म्हणली, मग काढा बाहेर. मग काय, मास्तरीनबाईनं ते वाद्याचं तोंड उघडलं आणि आतमध्ये वाद्य घेण्यासाठी हात घालूच तर वाद्य बाहेर. सगळ्या खोलीत पांगलं. कुणाच्या दंडाला, कुणाच्या नाकाला, कुणाच्या तोंडाला, कुणाच्या डोळ्याला, हातापायला सगळ्याला कचकचा चावून घेतलं. आणि मग इकडं काय, वकिलीनबाई लागली आरडायला, आई 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 आई. आणि हा आवाज पारावरच्या एका पोरानं ऐकला. ते म्हणलं, आत्ताशी गवळण सुरू झाली काय की? अगोदर तरी वकिलीनबाई आरडत होती, पुन्हा तर सगळ्याच आरडायला लागले, आई 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 आई.
बाबाला म्हणलं, म्हाताऱ्या भजनाला म्हणलं, बाबा. ती म्हणला काय? ती म्हणला ह्या नुसते आई आईच म्हणायला लागल्यात, पुढचं काय म्हणणच झाल्यात. आता ती पण म्हातारी भजन होतं, पायाची आडी हातात बिडी. ती म्हणलं अरे पोर आहे हो, ही गवळण नाही. ती म्हणला कोणची गवळण नाही? ही म्हणला आई ग आई, मी खाल्ली नाही माती. पोरं म्हणली मग ह्या पुढचं कमन म्हणणं झाल्यात. तो म्हणला स्वर लागतोय स्वर, काळी चारचा स्वर आहे कडक आहे, स्वर लागतोय स्वर. आणि जेव्हा मग पुन्हा सगळ्याला कचकचा चावून घेतलं पण आवाजच बंद झाला. इकडं पुरुष म्हणायला लागले आवाज बंद झालाय, काय झालं बघावं तरी. पुरुष गेले, कुलूप काढलं, कडी काढली, आतमध्ये गेल्यानंतर काय वकिलीन बाईचं तोंड एवढं, मास्तरीन बाईचं तोंड एवढं. तिकडून डॉक्टरीन बाई आली डॉक्टर साहेबाला चहा घेऊन. डॉक्टरीन आली आणि म्हणती डॉक्टर साहेब हा घ्या चहा. तो तिच्याकडे बघतो आणि म्हणतो ताई मी तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ती म्हणली पाहिल्यासारखं नाही, मी तुमचीच बायको आहे. तो म्हणला मग हा काय प्रकार, म्हणजे इतक्या बायाची त्रास असतात, पुरुषांना लयच त्रास देतात बघा. तशी ती म्हणली तुम्हाला काही कळतच नाही, मी सांगते बाजार कसा करायचा. तो ज्यावेळेस आता समजा दुकानदारानं एखादी वस्तू 100 रुपयाला मागितली, सांगितली 100 रुपये त्याची किंमत सांगितली, तर तुम्ही ती वस्तू 50 रुपयालाच मागायची. विठ्ठल विठ्ठल. जर समोरच्यानं जेवढी किंमत सांगितली त्याच्या अर्ध्यानंच मागायची. तो म्हणला ठीक आहे, तू पण बायकोच्या ऐकण्यातला होता. ती म्हणला ठीक आहे. असा नंदीबाईला सारखा मान हलवायला लागला. पाऊस पडतो का? पडला. पाणी आलं का? आलं. तसं ती पण म्हणायला लागला हो, आणि गेला बाजारात. त्याला पहिल्यांदा छत्रीचं दुकान दिसलं. आता पावसाळा चालू होता. ती म्हणला पावसाळा चालू आहे, पहिल्यांदा छत्रीच्या दुकानात जावं. गेला, दुकानदाराला विचारलं दुकानदार हे छत्री कितीला आहे? ती म्हणला 100 रुपयाला. लगेचच्या डोक्यात आलं बाई कोणा काय सांगितलेलं, जेवढी किंमत सांगितली त्याच्या अर्ध्यानंच मागायचं. तो म्हणला द्या 50ला. ती म्हणला आता ही भवानीचं गिरायक याला माघारी पण पाठवून जमत नाही. ती म्हणला जाऊ द्या घ्या 80ला. ती म्हणला नाही नाही दी 40ला. ती म्हणला तुमचं जाऊ द्या माझं जाऊ द्या, घ्या 60ला. त्याच्या डोक्यात तीच होतं बायकोनं सांगितलं त्याच्या अर्ध्याच किंमतीनं मागायचं. तो म्हणला द्या 30ला. ती म्हणला अगोदर 50ला मागितलं तर 50लाच घेऊन जा. ती म्हणला 50ला नको 25ला द्या. त्याच्या डोक्यात तीच होतं ना. ती म्हणला बरं जाऊ द्या 40ला न्या. ती म्हणला नाही नाही 20ला. त्याच्या डोक्यात तीच होतं बायकोनं सांगितलंय काय, जेवढी किंमत सांगितली त्याच्या अर्ध्यानंच मागायचं. ती म्हणला बरं 20ला तर 20ला. ती म्हणला नाही नाही 10ला दे 10ला. त्याला आला राग. त्यानं अशी छत्री घेतली हातात. ती म्हणला यो की छत्री आणि तू फुकटच घेऊन जा. ती म्हणला एक नाही अजून एक दिन. म्हणजे आता मला सांगा याला विद्वान म्हणतात का हो, याला व्यवहारात चतुर म्हणतात का? तर नाही. विठ्ठल विठ्ठल. आता जो धनवान आहे, जो विद्वान आहे आणि जो व्यवहारात
चतुर सुद्धा आहे. त्याला तुकोबाराय विचारतात की बाबा भक्ती करतो का? तो म्हणला, त्यांना असे हात जोडले आणि तो म्हणला, हे का महाराज, आम्ही त्या भानगडीत पडतच नाही. म्हणजे ह्याच्या भानगडी वेगळ्याच आहेत काय की. तुकाराम महाराज म्हणले, तुला भक्ती भानगड वाटते? हे ज्यावेळेस तुकाराम महाराजांनी ऐकलं त्यावेळेस तुकाराम महाराज रागवतात आणि तुकाराम महाराज रागवून काय म्हणतात, हरिभक्ती विण जळो त्याचे शहाणपण. किती मोठा शहाणा असला किंवा पंडित जरी असला तरी तो म्हणजे त्याला जर भक्तीच कळत नसेल तर त्याचं जे जीवन आहे त्याला आग लागू. आता तुकोबाराय तर रागवतात, पण माझे नाथ बाबा सुद्धा रागवतात. अहो, नाथ बाबा काही कमी शांत होते का काय? यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. नाथ बाबांना राग येत नव्हता म्हणून काही वाईट लोकांनी नाथ बाबांना राग यावा म्हणून एका यवनाला सांगितलं की तू, आता तिथे एक कट्टा होता गोदावरीचं, म्हणजे गोदावरी नदीच्या तिथे एक कट्टा होता. तो म्हणला, हो की कट्टा, इथं बसायचं, मी तुला पैसे देतो, तू काय करायचं, पान खायचं आणि नाथ बाबांच्या अंगावर थुकायचं. तो म्हणला ठीक आहे. आणि तिकडून नाथ बाबा आले, गोदावरीमध्ये स्नान केलं आणि जात असताना तो यवन नाथ बाबांच्या अंगावर थुकला. नाथ बाबा काहीही बोलले नाही, उलट हसत हसत ते गोदावरीमध्ये गेले. असं एक नाही, 2 नाही, 15 नाही, 20 नाही, 108 वेळेस यवन माझ्या नाथ बाबाच्या अंगावर थुकला तरी नाथ बाबा काहीही बोलले नाही. आणि नाथ बाबांनी त्या यवनाला आशीर्वाद दिला. म्हणजे एवढे शांत असणारे माझे नाथ बाबा सुद्धा रागवतात आणि रागवून काय म्हणतात तर एका भक्ती विना पशु, भक्ती विना पशु शांती वाढला. भक्ती विना पशु शांती वाढला. कशासी वाढला सटविने नेला कैसा नाही. काय माय गेले होती भूतापाशी, हरी नये मुकासी अरे मुना. किंवा भक्ती विना जन्मला पशु, केला नाशू आयुष्याचा. आता नाथ बाबा रागवतात पण माझे माऊली सुद्धा रागवतात. माझी भक्ती विन जळो तेजी आले पण, अगा पृथ्वीवरी पाषाण नसती काही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझ्या भक्तीवीर ज्याचं जे जीवन आहे त्याला आग लागो. अर्जुना, या पृथ्वीवर काही दगड नाहीत काय? असं म्हणल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात की ज्याला भक्ती कळत नाही तो आईच्या पोटातून मुलगा मुलगी नसून तो दगडच जन्माला आलाय. आता उघडी डोळे जरी अद्यापि न कळे, तरी मातेची या खोळे दगड आला पोटासी. माणसाचं जीवन भक्तीविन निरर्थक आहे. नाही जासी भक्ती तो पतित भजत दैवहत. आता तुकाराम महाराज म्हणतात की ज्याला भक्ती कळत नाही तो
पापी, अभक्त, अभागी समजावा. आता हे झाले भक्ती न करणाऱ्याची लक्षणे. पण जो भक्ती करतो, जो भाग्यवान आहे, जो पुण्यवान आहे, जो दैववान आहे, त्याला कसं ओळखायचं? अभंगाचं प्रथम चरण. त्याच्या ठिकाणी मूर्तिमंत दैवच प्रकट झालेले आहे. आता या ठिकाणी पुतळा हा शब्द वापरलेला आहे. पुतळा हा लोखंडाचा, लाकडाचा, पंचधातू, सोने, चांदी, ब्रांच पुतळे, काही अर्धाकृती पुतळे, काही पूर्णाकृती पुतळे. जर त्याला जोड्याची माळ घातली तरी तो रडत नाही आणि फुलांची माळ घातली तरी तो हसत नाही. तर असा हा भक्तीचा पुतळा आहे का हो? तर नाही. म्हणून तुकाराम महाराजांना सांगायचं होतं. म्हणून तुकाराम महाराजांनी जाणे हा शब्द सांगितलेला आहे. जाणे म्हणजे जाणणे, अनुभवणे. कीर्तनातून सांगितल्यानंतर ते जाणणे, पुस्तकातून वाचून जाणणे, याला जाणे असं म्हणतात. आता समजा तुमचे जेवण झालेले, पण समजा आता कीर्तन झाल्यानंतर पंक्ती बसल्या जेवण्यासाठी आणि तुम्हा सगळ्यांना सगळं आलं, गुलाबजामुन, रसगुल्ले, बासुंदी सगळं आलं आणि ज्याची पंगत आहे तो असा मध्यभागी उभारला आणि तो म्हणतो की सगळ्यांना वाढलं का? तुम्ही म्हणलात हो. सगळे म्हणले हो. तो म्हणला आनंद झाला का? सगळे म्हणले हो. तो म्हणला मग काढा यांच्या समोरच्या पत्तरवाळ्या. लोक म्हणली अगोदर आम्हाला जीव तरी द्या, खाऊ तरी द्या, मग आम्हाला अनुभव ना की हे आनंद, म्हणजे मग आम्हाला आनंद होईल ना की हे गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, मग आम्हाला कळल ना. म्हणजे याला जाणे असं म्हणतात. खातल्याची गोडी देखील असे नाही. तर तुकाराम महाराजांना हे सांगायचं होतं. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. जिव्हाळा म्हणजे प्रेम. भक्ती
कशी असली पाहिजे तर प्रेमयुक्त भक्ती असली पाहिजे. भक्ती प्रेमा संसारातलं प्रेम वेगळं आहे आणि परमार्थातलं प्रेम वेगळं आहे. संसारातलं जे प्रेम आहे ते घटत राहतं, दुःख देतं आणि भिकारी बनवतं. आता घटत राहतं कसं बरं? आता एखाद्याचं नवीन लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्याच्या बायकोला पहिल्या वर्षी विचारा, होय ग तुझा नवरा कुठं गेला? ती म्हणती इश असतील ना ते घरातच. हे झालं पहिल्या वर्षीचं. तेच तुम्ही 2 वर्षांनी विचारा, होय ग तुझा नवरा कुठं गेला? ती म्हणते काय माहिती कुठं गेले ते, त्यांचा काय घरात पाय टेकतोय वय. आणि तेच जर तुम्ही 6 वर्षांनी विचारा, होय ग तुझा नवरा कुठं गेलाय? ती म्हणते काय माहिती कुठं बोंबलत हिंडतोय. म्हणजे हे संसारातलं जे प्रेम आहे ते घटत राहतं, आपल्याला दुःख देतं आणि भिकारी बनवतं. पण तसं परमार्थातलं प्रेम आहे का हो? तर नाही. परमार्थातलं प्रेम जे आहे ते वाढत राहतं, सुख देतं आणि निर्विकार बनवतं. आता याच्याविषयी भगवंताने अर्जुनाविषयी सांगितलेलं आहे, तू प्रेमाचा पुतळा भक्तीची जिव्हाळा, तू प्रेमाचा पुतळा भक्तीची जिव्हाळा, मैत्रेची चित्काळा धनुर्धरा. अर्जुना तू प्रेमाचा पुतळा आहेस, भक्तीचा जिव्हाळा आहेस आणि सख्याची जीवन कला आहेस. आता भक्त कसा असला पाहिजे हो? निष्ठावंत भक्त असला पाहिजे. निष्ठावंत भक्त भक्ताचा स्वधर्म, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. ऐका, भक्त हा निष्ठावंत असला पाहिजे. तर अशी निष्ठावंत भक्ती कोणी केली? तर चला राजस्थानला. राजस्थानमध्ये मेवाड प्रांतामध्ये राजपूत या घराण्यात एका कन्येनं जन्म घेतला. तर त्यांचं नाव होतं श्री संत मीराबाई. मीराबाईंना लहानपणापासूनच श्रीकृष्णाची आवड होती. त्या श्रीकृष्णाच्या भजनामध्ये इतक्या रममाण झाल्या होत्या की त्यांनी श्रीकृष्णाच्या मूर्तीलाच आपला पती मानला होता. दररोज त्या श्रीकृष्णाच्या मूर्तीला नैवेद्य दाखवायच्या, वेगवेगळ्या फुलांचा हार करून घालायच्या. त्यांनी श्रीकृष्णाच्या मूर्तीला श्रीकृष्णालाच आपलं सर्वस्व मानलं होतं. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. Bye.
कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. त्यांनी श्रीकृष्णाच्या भजनामध्ये ते इतक्या रममाण झाल्या होत्या की श्रीकृष्णाला सर्वस्व मानलं होतं. अहो त्या श्रीकृष्णाचे एवढं सुंदर भजन करत होत्या. ऐकायचंय का तुम्हाला भजन? ऐकायचंय ना? मग सर्वांनी ताट बसा. ताट जरा विको वाढवा ना आवाज. शोभा है हाथ की, हे हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में. प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे.